तर अंजली दमानियांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती असं धनंजय मुंडे म्हणाले। अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतात ते पत्र नसून टिपण आहे असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे यांनी काय स्पष्टीकरण दिले आपण पाहतोय। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता आहे। दमानिया ज्याला पत्र म्हणतात ते पत्र नसून सचिवांना पाठवलेलं एक टिपण आहे। टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही। कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचंही धनंजय मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं। दमानिया फक्त मीडिया ट्रायलसाठी आरोप करतायत असा आरोप देखील त्यांनी केला। तर आम्ही खोटी कागदपत्र तयार केली असतील तर योग्य त्या मंचावर तक्रार करावी असं आव्हान देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलं। बदनामीबद्दल अंजली दमानियांविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं देखील मुंडे यांनी म्हटलंय।